ह्या कडक उन्हाला कंटाळून आम्ही वॉटर पार्कला आलतो आणि या वॉटर पार्क मध्ये स्विमिंग टँक सोबत एवढ्या ऍक्टिव्हिटी होत्या की आमचं सगळं पैसे फिटलं. तुम्ही पण जर फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत हॉलिडे प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करून घ्या, नाहीतर नंतर हुडकून पण सापडणार नाही. आम्ही आलोय बळीराजा वॉटर पार्कला आणि बळीराजा वॉटर पार्क मध्ये आल्यावर काय काय करायचं डिटेल मध्ये सांगतो. आल्या पहिला तर पोटभर नाश्ता करायचा, अनलिमिटेड आहे, त्यामुळे तुम्ही मागायच्या आधीच देऊ का विचारतात. नाश्ता केला मग जायचं गेम झोनला. इथं एवढं क्वालिटी गेम आहेत का नाही, तुमचं बाल मन भरणारच नाही. मग तो व्हीआरचा ऍडव्हेंचरस एक्सपिरियन्स असो किंवा तुमचा फोकस टेस्ट. मला तर पर्सनली हा क्रिकेटचा गेम आवडला, कारण मी या एकाच गेम मध्ये जिंकलो. त्यानंतर इथं ह्यांच्याच कॅमेऱ्यात फोटो काढायचं आणि कपडे आणले नसतील तर इथनच कपडे घेऊन डायरेक्ट स्विमिंग टँक मध्ये. मग वॉटर राईड करा, नाचा, उधळा, काय पण करा. आम्हाला नाचायची हाऊस दांडगी आणि आमच्या सारख्यांसाठी जिथं रेन डान्स पण आहे. नाचून दमला की पळायचं वेव पूलला. फील म्हणजे गणपतीपुळेच, कारण गोवा तर मी बघितला नाही. लाटा खेळायचं आणि भूक लागली की जेवायला पळायचं. जेवायला पण लाजायचं नाही, अनलिमिटेड आहे. पोट भरलं तरी 4 घास एक्स्ट्रा खायचं आणि त्यानंतर जायचं अम्युजमेंट गेम्स खेळायला. 4 घास एक्स्ट्रा खाल्ला असाल तर थोडी विश्रांती घ्या, नाहीतर 4 माणसासनी घाण करशील. आम्ही तर काय वसुली भाई, सगळं पैसे वसूल करायचं, एक पण पाळणा सोडायचा नाही. असं म्हणत शेवटच्या पाळण्यात बसलो आणि असा गर फिरलो की हाऊसच पिटली. त्यानंतर जायचं मॅजिक शो बघायला. जास्त पुढे गेला तर तुमच्यावर जादू करतात बरं का. त्यानंतर पपेट शो बघायचा आणि शांत बोटिंग करून थंडगार आईस्क्रीम खाऊन बाहेर पडायचं. परफेक्ट वीकेंड प्लॅन. ह्यांचे अजून डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर पिन कमेंट मध्ये मिळून जातील. बाकी अशाच व्हिडिओसाठी तुमच्या भावाला फॉलो पण करून घ्या. चला आत्ता काय निवांतच.